सांगा शुभेच्छा. बंटी पाटील स्ट्राईकला आहेत. नॉन स्ट्राईकला महेंद्र अंधारे, एक मोठं नाव अर्थातच गोरेगाव अर्थातच मानगाव गोरेगाव या विभागातील हा खेळाडू आपण पाहिलात महेंद्र अंधारे आज तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. जिथे आपण पाहतोय त्याला शिवसेना तर्फे अर्थात भगवा चषक आपल्याला पाहायला मिळतोय आणि याचे आयोजन तर आपण पाहतोय ऋषाल जयवर्धन यांच्या माध्यमातून केला जातोय असं आपल्याला पाहायला मिळतोय. खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या गेल्यात या स्पर्धेला. फटका फासला, चेंडू हवेमध्ये आहे. बंटी पाटील चा फटका होता, कॅच ड्रॉप झाली आहे. बघा जसं बाथरूम मध्ये जावा आणि हातातून साबण जसा निष्ठावा ना तसा हा चेंडू उमेश सावंतच्या हातामधून निसटला. बंटीला असेल जीवनदान. एकने मात्र सुरुवात झाली आहे ती शिलार्स फायटर्स या संघाची. आजच्या दिवसामध्ये आपण काय पाहिलंय तर प्रथम बॅटिंग करणाऱ्या संघाने 80च्या प्लस धावा केल्यात आणि आता दुसऱ्या तिसऱ्या फेरीमध्ये काय पाहिला तर 80 प्लस सुद्धा पाठलाग सुद्धा झालेला आहे. जबरदस्त मॅच झाली होती. सौरभ शिंदे पुरस्कृत आई कलकाई वावेकर आणि ऑगस्ट 11 साधना यांच्यामध्ये आपण मॅच पाहिले. परंतु या मॅच मध्ये काय पाहायला मिळेल हे सुद्धा बघणं तेवढंच गरजेचं आहे. महेंद्र अंधारे एक मोठं नाव क्रिकेटमध्ये सातत्याने आपण पाहिलं तर चर्चेत असेल नाव म्हणजे महेंद्र अंधारे आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला आहेत. अभि आडव्या बॅटने फटका जरूर केलाय परंतु इथून सिंगल मात्र मिळेल. सिंगलने धावसंख्या पुण्याला पुढे सारखी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती मात्र 1-1 मात्र 2 अशी धावसंख्या पाहायला मिळते. इथे आपण पाहतो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण अभिजित याला बाद आहे. बघा सिंगलने अर्थात सुरुवात झाली आहे. इथे आपण पाहिलं तर आता बॅटिंग करत असताना संघाला सुद्धा माहिती आहे इथून 80 धावा सुद्धा सुरक्षित राहत नाहीयेत. त्याच्यामुळे धावा बनवायच्या किती हा सुद्धा एक प्रश्न जरूर पडला असेल. परंतु बंटी पाटीलला पहिल्या चेंडूवर जीवनदान दिला होता. हा टॅकल चेंडू आहे. फटका चांगला आहे. उंच सुद्धा लांबी सुद्धा गाठेल. चेंडू जातो हवाईचा पार. सिक्सर बंटीच्या बॅट मधून 6 धावा. डीजे बंटी पाटील याला आणि जीवनच्या जोरावर तो खेळतोय. आपला लाईफ लाईन त्याला मिळाली. त्यानंतर आपण पाहतोय षटकार आलाय आणि तो सुद्धा उमेशच्या डोक्यावरून सीमा पार गेलाय. धावसंख्या 6 निवडेल. धावसंख्येसाठी इथून 8 धावा. शतक क्रमांक पहिला चालू आहे. हा टॅकल चेंडू आडव्या बॅटने खेचला. उंच सुद्धा लांबी आहे. चेंडू जातो सीमा पार. बंटीच्या बॅट मधून सलगचा दुसरा धमाका. 6 डीजे कदाचित उमेश सावंतने झेल पकडला असता तर बंटी 0वर बाद झाला असता. परंतु सध्याच्या घडीला बंटी 3 चेंडूमध्ये 13 करते. सलगचे 2 षटकार आलेत. अभिजीतच्या अगेन्स्ट केले 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या सध्याच्या घडीला बिनबाद प्रथम बॅटिंग करत असताना 14 अशी धावसंख्या झाली. बघा सिंगलने दोघांनी खातं ओपन केलं. त्यानंतर आता बंटीने मात्र आक्रमकता आपली दाखवली आहे आणि अर्थात बंटीला माहिती आहे कारण पहिले 3 मॅची बघितल्या. 3 मॅची मध्ये आपण पाहतो 80च्या प्लस धावा बनल्या गेल्यात. इथून सुद्धा त्याच धावा आपल्याला बनाव्या लागतील. त्याआधी त्याने हात मात्र खोलेत. पुन्हा अभिजित हा टॅकल चेंडू आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेचला. चेंडू उंच आहे. लांबी गाठणार का प्रयत्न चांगला आहे परंतु चेंडू जातो सीमा पार. सलगचा बंटीच्या बॅट मधून तिसरा षटकार. 6 डीजे काय होतं क्रिकेटमध्ये एक चुकी आणि क्रिकेटमध्ये असं म्हणतात ना की चुकीला माफी नाही आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. उंच आहे. लांबी गाठणार का परंतु नाही आहे. तिथे मात्र चांगला झेल पकडलाय परंतु इथं पंचाने ओव्हर संपलेला म्हणजे बंटी पाटीलला जावं लागेल. परंतु कदाचित अशी चुकी महाग सुद्धा पडू शकते. हे खेळाडूला कळलं पाहिजे. शतक क्रमांक पहिला संपलाय. बंटी पाटीलचा खेळ मात्र इथे संपलाय. चांगला झेल पकडलाय. बंटीने मात्र चांगली सुरुवात केली. ज्याच्या बॅट मधून आपण पाहिलं तर 5 चेंडू मध्ये 19 धावा आल्या. बंटी बाद झालेत. धावसंख्या सध्याच्या घडीला आमच्या
मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 2 3 ते आलेत. ऑन डाऊनला नॉन स्ट्राईकला असे स्ट्राईकला महेंद्र अंधारे सध्याला शांत आहे, कारण बंटीचा बोलबाला चालू होता. गोलंदाजी ट्रॅकवर राजा आपण याला बाणारात. पहिल्या ओव्हर मध्ये 20 आल्यात. खेळपट्टीने आज आपण पाहिलं तर बरंच काय दाखवलंय. सुरुवातीला आपण पाहिलं 20-25 ची ओव्हर झालेली आहे आणि आता सुद्धा 20 ची ओव्हर झाली आहे. जिथे आपण म्हणूया आता दुसऱ्या ओव्हर साठी राजा आले समोर. आपण पाहिलं बंटीचा बोलवाला मात्र इथून संपलाय. बंटीच्या बॅट मधून पाहिजे 3 षटकार 1 सिंगल येऊन तो मात्र बाद झाला. एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला अर्थात त्याचा काऊर रिझनला. त्यानंतर बंटीचा खेळ मात्र संपलाय. आता मात्र महेंद्र अंधारे आणि सचिन माली आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला क्रीजवर आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर राजा आहेत. विनंती असेल जरा फास्ट घ्या, कारण आपल्याकडे या स्पर्धेत शेवटचा अंतिम दिवस आहे आणि या स्पर्धेला आपण पाहिजे तर शिवसेना तर्फे ही भगवा चषक आपल्याला पाहायला मिळते. या विभागामध्ये प्रथमच ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचा संकल्प जर आपण पाहिलं तर आता त्याचा विशाल जयवर्धने आणि त्यांच्या खांद्याला खांद्या लावून सर्व त्यांचे कमिटी मेंबर. इथून बघा आडव्या बॅटने फटका केलाय. फक्त बघत राहा. चेंडू सीमा पार. महेंद्रच्या बॅट मधून धमाका 6 डीजे. चा शो जसा संपलाय ना तसा मात्र महेंद्र अंधेरेचा शो चालू झालाय. कारण जिथे सुरुवातीला राजा आले, सुरुवात 6 झाली आहे, धावसंख्या 26 झाली आहे. इथून मात्र आपण पाहिलं तर फिफ्थ कार्ड संघाकडे सुद्धा चांगले चांगले बॅट्समन पाहायला मिळते. त्यांच्या सुद्धा महारथी आहेत. पुण्यात अटॅकर चेंडू होता. चेंडूला फक्त दिशा दिली आहे. चेंडू जातो हवाई सपार. महेंद्रच्या बॅट मधून हा सलगचा दुसरा षटकार डीजे. गेल्या 2 दिवसांमध्ये 30-35 धावा 4 ओव्हर मध्ये होत होत्या, परंतु आज इथे मात्र बघा महेंद्रच्या बॅट मधून सुद्धा तिसरा षटकार आलाय. जिथे बंटीने हॅट्रिक केली होती तिथे मात्र महेंद्रची होते. धावसंख्या 38 डीजे. आणि राजेंद्र आगेच मोठे मोठे फटके केले जात आहेत. आता मात्र राजेंद्रचा प्रश्न पडला की टप्पा टाकायचा कुठे ठेवायचा, कारण महेंद्रने आपले पूर्णपणे हात खोलले. धावसंख्या 38 झाली आहे. 9 चेंडूचा खेळ झाला. सलगचे 3 आलेत. सलगचे 3 आल्यानंतर मात्र फटका पाचला. चेंडू हवेमध्ये आहे. कॅच मात्र आपण पाहतो तर सुटली होती, परंतु दुसऱ्या अटेम्प्टला पकडली आहे. खेळ मात्र महेंद्रचा संपलाय. पकडला जाईल संपलाय महेंद्रचा खेळ. 4 चेंडू मध्ये महेंद्रने सुद्धा 19 धावा केल्या, तो सुद्धा बाद झालाय. बंटी पाटीलने 19 केल्या, महेंद्रने 19 केला. धावसंख्या सध्याच्या घडीला 2 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना शेलार फायटर्स संघाची धावसंख्या 38 झाली आहे. या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. काय हरकत नाही आहे. न्यूझीलंडने टॉस जिंकलाय, परंतु मॅच भारतच जिंकतो. 4 सामने तसेच झाले. रोहित शर्मा खुश आहे टॉस हारल्याबद्दल, कारण त्याला माहिती आहे जेव्हा जेव्हा रोहित शर्मा टॉस जिंकला तेव्हा तेव्हा तो मॅच जिंकलाय. आज सुद्धा टॉस हारलेत, मॅच सुद्धा जिंकेल, काय हरकत नाही. परंतु इथून ही मॅच कोण जिंकणार. जिथे आपण पाहतो राजेंद्रने कमबॅक सुद्धा केलाय. 4थ्या चेंडूवर एक मोठी विकेट, एक गोल्डन विकेट आपल्या नावावर केली आहे. महेंद्र बाद झालेत. न्यू बासमान मैदानाच्या आतमध्ये विनीत येत आहेत, जिथे सचिन माली आणि विनीत आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 चालू आहे. त्यानंतर सेकंड राऊंडला सुरुवात होईल. मी YCC वरटणे आणि शिव कार्तिक 11 सुतारवाडी या दोन्ही संघांना टॉस साठी आमंत्रित करतोय. आपण टॉस साठी तयार राहायचे. दुसऱ्या फेरी मधला पहिला सामना YCC वरटणे विरुद्ध शिव कार्तिक 11 सुतारवाडी. पंचांचा इशारा नक्कीच नो चेंडू आहे. इथून मात्र फ्रीडची संधी असेल. विनीत आलेत, त्यांच्यासाठी आपण पाहते सुवर्ण संधी. हा चेंडू फ्रीड असेल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 39 झाली आहे. या ओव्हरचा विचार करता अजून सुद्धा
2 चेंडू शिल्लक बाकी आहेत. 10 चेंडूचा खेळ झालाय. 10 चेंडू मध्ये आपण पाहतो तब्बल 6 षटकार, 2 सिंगल आणि 1 नो सुद्धा आला. हो, विनीच्या बॅट मधून फटक्यात चांगला फ्रीचा चेंडू आहे, पण तो चेंडू जातो मिड विकेटून सीमा पार. विनीच्या बॅट मधून षटकार. रोहाडा संघ सध्या 6चा पाडा बोलतोय. डीजे मध्ये 25 आल्या. धावसंख्या सध्याच्या घडीला 45 झाली आहेत. ओव्हरचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. ओ, इथे मात्र विनीला थांबवलं. शतक क्रमांक दुसरा संपला. धावसंख्या करत असताना आपण पाहतोय तर 2 गडी बाद धावसंख्या इथून 45 धावा. 22.5च्या सह धावा इथे बनल्या गेल्यात. जिथे आपण पाहतोय तर महेंद्र अंधारे बाद झालेत, बंटी पाटील बाद झालेत, ज्याच्या बॅट मधून 3-3 षटकार आलेत. आणि इथून मात्र बघूया जिथे 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मी टॉस साठी आमंत्रित करीन दोन्ही संघाचं लक्ष वेधेन की सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच YCC वरटणे आणि शिव कार्तिकेय 11 सुतारवाडी आपण टॉस साठी यायचं आहे. शिव कार्तिक 11 सुतारवाडी आणि YCC वरटणे आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच असणार आहे. जबरदस्त आपण पाहतो आजच्या दिवसामध्ये पहिल्या डावामध्ये बॅटिंग केली जाते, परंतु दुसऱ्या डावामध्ये सुद्धा पाठलाग केला जातोय. पहिल्या 2 डावामध्ये पाठलाग केला गेला, परंतु तिसऱ्या डावामध्ये अर्थातच सौरभ शिंदे पुरस्कृत आई कालकाई वावेकर या संघाने पलटवार केला होता. काय मॅच झाली होती. समोर सुद्धा आपण मध्ये एकापेक्षा एक महारथी होते, परंतु तिथे आपण तर रोशनीसह सांगितलं समोर किती महारथी असू दे, पण तो जो माझा खेळ आहे ना तो मला खेळायचा होता. आणि त्यांनी मात्र दमखम दाखवून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. सिंहाचा वाटा शिल्पकार तो ठरला होता, परंतु या मॅच मध्ये कोण ठरणार. गोलंदाजीसाठी आलेत उमेश सावंत, सचिन माली स्ट्राईकला असतील. 12 चेंडूचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे पहिल्या डावाचा. जिथे आपण पाहतोय तर शिवसेना तर्फे भगवा चषक आपल्याला पाहायला मिळते. या विभागामध्ये प्रथमच या शिवसेनेतर्फे स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेचा प्रथम क्रमांक आहे 50,001 व आकर्षक चषक. द्वितीय क्रमांक आहे 30,001 आकर्षक चषक आणि तृतीय क्रमांक आहे 20,001 आकर्षक चषक. आज मात्र रोहाडे संघाने ठरवले खायचं तर फटक्यांशी नाहीतर राहायचं उपाशी. बंटेने सुद्धा 1 नी सुरुवात केली, त्यानंतर 6 आले. नंतर महेंद्रने सुद्धा 1 नी सुरुवात केली, पुन्हा 6 नी सुरुवात केली. विनीत आले, 6 नी सुरुवात केली. सचिन माले आले, 6 नी सुरुवात झाली आहे. वीस आल्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये 25 आल्या. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात 6 झाल्या. पुण्यात आडव्या बाटने फटका जरूर केलाय सचिन माली यांनी, परंतु पायाचे संपर्क जसा झाल्याने सिंगल मिळेल. एक सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या सध्याच्या घडीला प्रथम बॅटिंग करत असताना शिलार्स फायटर्स या संघाची धावसंख्या 52 झाली. जिथे आपल्याला पाहता शतक क्रमांक तिसरा चालू आहे. उमेश सावंत गोलंदाजी करतोय. 2 चेंडू मध्ये आतापर्यंत 7 धावा त्याने इथे खर्च केल्यात. पुण्यात उमेश आपल्या ओव्हर मधला तिसरा चेंडू घेऊन विनीस साठी आपल्याला पाहायला मिळतोय. ओ, फटका चांगला उंच आहे, पण तो लांबी नाहीये. नक्कीच लांबी सुद्धा काढते. चेंडू जातो सीमा पार. विनीच्या बॅट मधून हा दुसरा षटकार आलाय. इथून आपण पाहतोय तर वेगाने धावसंख्या वाढते. धावसंख्या 58 झाली आहे. शतक क्रमांक तिसरा चालू आहे. इथून जर आपण पाहतो तर 15 चेंडूचा खेळ झालाय. 15 मध्ये जर आपण पाहतो तब्बल 8 षटकार. आणि इथे मात्र झेल चांगला विनीतला परतावा लागेल. धक्का असेल तो तिसरा शिलार्स फायटर संघाला. डीजे
अजिंक्य सुटे आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ झाला. सुरुवात 6 झाली, त्यानंतर सिंगल, त्यानंतर 7, त्यानंतर विकेट आली आहे. 4 चेंडूमध्ये 13 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज उमेश सावंत याने. आता आले अजिंक्य सुटे सचिनला साथ देण्यासाठी. या ओव्हरचा विचार केला अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहेत. या डावाचा विचार केला तर 8 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या सध्याच्या घडीला 58 धावा इथे जुळल्या गेल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना आजच्या दिवसामध्ये 80+ धावा प्रथम बॅटिंग करण्यास संघाने जरूर केलेल्या आहेत. आणि त्यानंतर पाठलाग सुद्धा 81 धावांमध्ये झाला हे सुद्धा आपण पाहिलंय. अजिंक्य सुटे स्ट्राईकला असतील. येणारे चेंडू शिल्लक आहेत 2. या ओव्हर मधले धावसंख्या 58 झाली आहे. आडव्या बाटने फटका अजिंक्यने केलाय. ऑन साइडला फटका जाईल, तिथून सिंगल मात्र अजिंक्यला मिळेल. थोडेसे पंबल झालेत परंतु कोणती धाव मिळणार नाही. सिंगलने धावसंख्या 59 झाली आहे. या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत जिथे उमेशने 14 धावा खर्च केला, एक महत्वाचा फलंदाज विनीतला मात्र बाद केलाय. धावसंख्या 59 झाली आहे. या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. इथे मात्र पाहायचं तर शतक क्रमांक 3 संपलाय. शतक क्रमांक 3 संपत असताना मात्र या ओव्हर मध्ये आपण पाहिलं उमेशने मी म्हणेन थोडंसं कमबॅक केलं. कारण पहिल्या ओव्हर मध्ये 20 आल्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये 25 आल्या, तर तिसऱ्या ओव्हर मध्ये अवघ्या 14 धावा आल्या. 18 चेंडूचा खेळ संपला. 3 गडी बाद प्रथम बॅटिंग करत असताना शेलार्स फायटर्स या संघाची धावसंख्या 59 झाली आहे. मी टॉस साठी आमंत्रित करतोय YCC ओरटणे आणि शिव कार्तिक 11 सुतारवाडी. चला आपण टॉस साठी या. पहिल्या फेरी दुसऱ्या फेरी मधला पहिला सामना असेल. 1 मिनिट आपण आलेत. एक ओव्हर बाकी आहे. फक्त मी कॉल दिला होता परंतु आपण आले, धन्यवाद. असं सहकार्य आम्हाला सुद्धा पाहिजे. आपण जसा पहिला डाव संपेल ना तसा आपण टॉस कडे बोलणार आहोत. शेवटचा पर्याय सागर आलेत. समोर असतील अजिंक्य. नॉन स्ट्राईकला सचिन माली. धावसंख्या सध्याच्या घडीला 59 धाव 59 धावा झालेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक आहे या पहिल्या डावाचा, जिथे आपण पाहतोय तर शिवसेना तर्फे प्रथमच या विभागामध्ये एक मोठी स्पर्धा आयोजित केली आहे. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय तर विशाल गोवर्धने, त्याचप्रमाणे शिवसेना मेळा विभाग प्रमुख, त्यानंतर विशाल खांडेकर, विनायक गोवर्धने, दीपक जोळगे, हेमंत मडवी, हेमंत सावंत, शुभम खांडेकर, चंद्रकांत गोवर्धने, भाऊ खांडेकर, अक्षय मोरे, कल्पेश बिरजे, प्रवीण ठमके, धीरज जाधव, शुभम करंजे, दीपक बामणे, नंदू गोवर्धने, आकाश बामणे, संजय पवार, सुनील जाधव हे सर्व आपण पाहतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. आणि त्यांच्या तर्फे आपल्याला पाहायला मिळते पंचांचा इशारा वाईड आहे. शिवसेना तर्फे भगवा चषक 2025 पर्व पहिला. या स्पर्धेचा प्रथम क्रमांक 50,000 व आकर्षक चषक. या स्पर्धेचा आज शेवटचा आणि अंतिम दिवस असल्या कारणाने आपण थोडासा वेळेकडे लक्ष देऊ. धावसंख्या सध्याच्या घडीला धावा 60 झालेल्या आहेत, 61 झालेले आहे. ओ इथे मात्र सचिनच्या बॅट मधून हल्ला केलाय. उंच आहे परंतु लांबी सुद्धा गाठली आहे. चेंडू जातो सीमा पार. षटकार. धावसंख्या 6 ने वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 67 धावा. सध्याच्या घडीला 67 धावा झालेल्या आहेत. या ओव्हरचे अजून सुद्धा 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 67 झाल्यात. 80चा आकडा पार करणार का बॅटिंग करणारा संघ? हो इथे मात्र फटका फसला. चेंडू हवेमध्ये आहे परंतु हवेच्या वेगामध्ये चेंडू जातो सचिनच्या बॅट मधून. सलगचा हा दुसरा धमाका. डीजे. धावसंख्या 73. आहेत. आज आट्टा जोर धरतोय या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठ्या फटका मारण्याचा प्रयत्न परंतु एक सिंगल सचिनला मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 74 झाल्यात. या डावातले अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 मोठे फटके आले तर नक्कीच 80चा आकडा शेलार्स फायटर संघ सुद्धा पार करेल. परंतु पाहूया सागरला सुद्धा माहिती आहे इथून 80च्या आत आपल्याला थांबवायचं आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत या डावाचे. धावसंख्या 74 झाली आहे. हो फटक्याचा उंच आहे, लांब सुद्धा आहे
आणि चेंडू जातो सीमा पार. अजिंक्यच्या बॅट मधून षटकार. 6 धावसंख्या 80 झाली आहे. अशी राहणार का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण खऱ्या अर्थाने आपण पाहतो तर सौरभ शिंदे पुरस्कृत आई कालकाई वावेकर या संघाने मात्र पलटवार केला होता. 80 धावांवर हे सुद्धा पाहिलं होतं. त्याच्यामुळं हो पण फटका चांगला आहे, उंच आहे, परंतु लांबी गाठली, नक्कीच लांबी गाठली. धावसंख्या 86 झाली आहे आणि 87 धावांची गरज आहे फिफकार्ड या संघाला. आज आपण पाहतो काय घडते या मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक बॅटिंग करणारा संघ बघा, पहिल्या मॅच मध्ये आता तर 87 धावा झाल्या, दुसऱ्या मॅच मध्ये 83 झाल्या, तिसऱ्या मॅच मध्ये 80 झाल्या, चौथ्या मॅच मध्ये 86 झालेल्या आहेत. परंतु इथे वावेकर संघाने विश्वास दाखवलाय की 80 धावा सुद्धा. पाहूया आता फिफकार्ड संघ ओरडणे आपल्याला पाहायला मिळते. चला आपण टॉस कंप्लीट करूया. कोणाकडून धीरज सिंगने साहेब आपल्या सोबत जुळले गेले, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर आपण पाहत आहोत अर्थातच शिवसेना तर्फे भगवा चषक 2025 या विभागामध्ये प्रथमच भगवा चषक आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो सुद्धा आपण पाहतो तर आयोजित केलं. त्याचे मुख्य जर आपण पाहतो ऋषाल गोरधने यांच्या माध्यमातून ही स्पर्धा केली. टॉस साठी यायचं आहे. वरुडने संघाचा संघ नाही, वरुडने संघाचे संघ नाही आणि कार्तिक 11 संघाचे संघ नाही. या आपण टॉस साठी 4 ओव्हरची मॅच असेल. चेंडू नवीनच असणार आहे. नक्कीच शुभेच्छा दोन्ही संघांना. दोन्ही संघांना आपण जबरदस्त. वरुडने संघाचा कॉल असेल. हेड इज द कॉल आहे. हेड आलाय. वरुडने संघाने टॉस जिंकला. एकच मिनिट टॉस जिंकला. निर्णय काय असेल थोड्या वेळात सांगू का, लगेच सांगावं लागेल. वरुडने संघाने टॉस जिंकलाय. आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. लाईव्ह कव्हरेज आहे. वरुडने संघाने टॉस जिंकलाय. तर काय निर्णय असेल. नक्कीच बघा या मॅच मध्ये खेळपट्टीमध्ये बरंच उलटफेर झालेले आहेत. मागच्या मॅच तुम्ही तिसरी बघितली असेल कारण 81 धावा सहजपणे झाल्या. 3 मध्ये 18 पाहिजे झाल्या होत्या. खेळपट्टीने रंग बदललाय. पहिल्या मॅच मध्ये 87 धावा टाकले. जबरदस्त बॅटिंग राहिली. आपण कुठनं आले सर्वप्रथम. आम्ही वरवटणावरून आलोय. नाही वरवटणा नागोठण्याची टीम आहे का. ओके. नागोठण्या विभागामध्ये जबरदस्त बॅटिंग 87 केल्या होत्या, परंतु समोरच्या संघाने सुद्धा 83 केल्या होत्या. आता मात्र किती पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आम्ही कमीत कमी धावांमध्ये त्यांना रोखायचा पूर्ण प्रयत्न करू. या स्पर्धेबद्दल काय सांगाल तुम्ही. कारण दुसऱ्या फेरीमध्ये आलेले आहोत आणि खूप महत्वाची मॅच आहे. तिसऱ्या फेरीमध्ये जायचं आहे आणि समोर संघ सुद्धा खूप महत्वाचा आहे. अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केलंय. भव्य क्रिकेटच्या स्पर्धा तुम्ही नियोजन करून आम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिली खेळपट्टीवर खेळायचं, त्यासाठी धन्यवाद तुमचं. नक्कीच बेस्ट ऑफ लक. शुभेच्छा असेल तुम्हाला. आणि आपण पाहतो तर आपल्याच विभागामधील हा संघ आहे वरुडने आणि त्यांचा आपण सकाळच्या क्षेत्रामध्ये जबरदस्त बॅटिंग पाहिली. बघा दोन्ही संघाने जबरदस्त बॅटिंग केली होती. प्रथम बॅटिंग करत असताना 87 धावा ठोकल्या होत्या. दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर कार्तिक 11 या संघाने 83 धावा ठोकल्या होत्या. प्रेक्षकांचं मात्र आता हे दोन्ही संघ आपलं लक्ष वेधील यात मात्र कोणतीही शंका नाही. परंतु इथून पाहूया जिथे 87 धावांचा लक्ष ठेवलाय त्याचा पाठलाग केला जाणार का. ओरडू भाई बेटकर.
धन्यवाद सर. या मॅच कडे आपण बोलतोय जिथे पहिल्या फेरीतील अंतिम सामना फ्लिपकार्ट रोहा संघाने नाणेफेक जिंकली होती. प्रथम आपण पाहतो क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि शेलार फायटर्स या संघाला आमंत्रित केलं बॅटिंगसाठी. जबरदस्त बॅटिंग राहिली आहे. आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 20 धावा, त्याच्यानंतर 25, 14 आणि 27 एकंदरीत 24 चेंडूंचा खेळ झाला. 24 चेंडूमध्ये इथे जबरदस्त बॅटिंग करत असताना 86 धावा धावफलकावरती लागल्या, जिथे संघाचं नेतृत्व करतोय बंटी पाटील. सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर सुद्धा आपल्याला तो पाहायला मिळेल. 24 चेंडूमध्ये 86 बांधल्यात. विजयासाठी 87 धावांची गरज फ्लिपकार्ट रोहा संघाला असेल आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते आहे. उमेश सावंत एक जबरदस्त बॅटर म्हणून ज्याच्याकडे नेहमीच पाहिलं गेलं सातत्याने मोठमोठ्या मॅचेसमध्ये चुनासाठी आपलं वर्चस्व गाजवलेला हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक केला तर नॉन स्ट्राईक केला त्याच्यासोबत सागर हा बॅटर असणार आहे. गोलंदाजी मार्कवर अष्टपैलू खेळाडू जो आपण पाहतो मलखंडवडी गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. बंटी पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. महत्वपूर्ण षटक असणार आहे कारण 87 धावा जर चेस करायच्या असतील तर उमेश सावंत सारख्या बॅटर्सला इथे मात्र आग ओकावी लागेल बॅटच्या माध्यमातून. षटकातील पहिला चेंडू अर्थातच टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज. लॉंग रनअप घेऊन बंटी पाटील सज्ज होताना पाहायला मिळतोय. पहिल्या फेरीला अंतिम सामना आहे आपण पाहतोय हा आपल्या भेटीला आलाय जिथे आपण पाहतो फ्लिपकार्ट रोहा संघाने नाणेफेक जिंकली होती. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर शेलार फायटर्स या संघाने चांगली बॅटिंग करत असताना 86 धावा 24 चेंडूमध्ये बनवल्यात. 87 धावांचं मोठं टार्गेट सेट केलंय. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच अजिंक्य सुट्टीची चांगली बॅटिंग राहिली होती. त्याच्यानंतर महेंद्र अंधारे एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटचं ज्याने चांगली बॅटिंग त्याची सुद्धा आपण पाहायला मिळाली कारण 4 चेंडूंचा सामना केला होता त्याने. 4 चेंडूमध्ये 19 धावांवरती तो बाद झालेला पाहायला मिळतो जिथे 3 षटकारांचा समावेश. बंटीने सुद्धा चांगली बॅटिंग केली होती. 5 चेंडूचा सामना केला होता. 5 चेंडूमध्ये 3 षटकार त्याने सुद्धा पेश केली होती. एकंदरीत 24 चेंडूंच्या खेळामध्ये चांगली बॅटिंग करत असताना 86 धावा बनवल्या गेल्यात. 87 धावांची गरज असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते फ्लिपकार्ट रोहा संघाच्या माध्यमातून. सागर आणि उमेश सावंत ऑन द स्ट्राईक उमेश असणार आहे. चला स्पीडअप घ्या थोडासा. शेलार फायटर संघ विनंती करतोय. पहिला चेंडू यावेळेस मात्र थोडासा दिशाहीन चेंडू पाहायला मिळतो. पंचांचा इशारा येतो इट्स नो बॉल. पहिली धाव धावफलकावरती आणि फ्रीची संधी उमेशला पहिल्या चेंडूवरती प्राप्त होती. एक धावेने शुभारंभ झालाय जिथे बॅटिंग करत असताना 87चा पाठलाग करतोय तो संघ अर्थातच फ्लिपकार्ट रोहा हा संघ. पुन्हा एकदा फ्रीची संधी इथे गोलंदाजी मार्कवर बंटी असणार आहे. स्ट्राईक एंड उमेश जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ रेसन मध्ये 1 बाउन्स. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू कमाच्या मागे येतोय तोपर्यंत एक सिंगल तर कंप्लीट केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. हो बंटी कडनं थोडीशी चुकी पाहायला मिळतीये. जीवदान मिळालंय सागरला. 2 धावेने संघाची धावसंख्या इथे पुढे सरसावली जाते तब्बल 3 आकड्यावरती. पहिल्या चेंडूचा खेळ झाला. पहिल्या चेंडूवरती 3 धावा नक्कीच पाहायला मिळतात ज्याच्यामध्ये एक नो होता. नो फ्रीडचं संधी ते उपलब्ध झाली होती परंतु त्या संधीचं सुवर्ण संधीमध्ये रूपांतर करता आले नाहीये कारण फक्त 2 धावा त्या चेंडूवरती मिळाल्या. 3 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती. फुल टॉस पद्धतीचा चेंडू हवेच्या विरोधात केलेला फटका. चेंडू हवेत. यावेळेस मात्र कोणतीही चुकी नाहीये. फलंदाज क्रमांक पहिला मोठा धक्का. उमेश सावंत मैदानाच्या बाहेर. मोठा गडी गमावला इथे बॅटिंग करत असताना फ्लिपकार्ट रोहा संघानं. चेंडू जर पाहिलं तर नक्की थोडासा फुलटचा पद्धतीचा चेंडू होता परंतु टायमिंग तितकं प्रॉपर झालं नाहीये की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. याच्याच कारणाने आपण पाहतो पहिल्या विकेटचं पतन 3 या धावसंख्येवरती जिथे 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ होतोय. 2 चेंडूमध्ये चांगली सुरुवात बंटी पाटीलने आपल्या संघासाठी करून दिली आहे कारण महत्वाचा गडी उमेश सावंतला मैदानाच्या बाहेर काढण्यामध्ये यश संपादन केलंय आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय 2 चेंडू अखेर 1 गडी बाद 3 धावा धावफलकावरती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजेंद्र आलाय.
इथून या बॅटरला मात्र नक्कीच चांगले प्रयत्न करावे लागतील, कारण मोठी धावसंख्या त्यांच्या समोर आपल्याला पाहायला मिळते. बंटी पाटील नक्कीच चांगलं कमबॅक करतोय. पहिला चेंडू थोडासा एक्स्ट्रा स्वरूपात नो चेंडू टाकला होता, बरोबर त्याच्यानंतर चांगलं कमबॅक राहिलंय. इथे समोरच्या दिशेने चांगला फटका जरूर आला. आमदा कार्पेट चेंडू लॉंगअपला निघून चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. तोपर्यंत तद्वार एक सिंगल प्राप्त होतीये. एक सिंगलच्या मदतीने इथे संघाच्या धावसंख्या पुढे वधारताना पाहायला मिळते 4 आकड्यावरती. तिथे 3 चेंडूंचा खेळ झाला. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं महत्वाचं षटक इथे हातलत असताना बंटी पाटील चेंडू सीमा पार षटकार डीजे. हॅलो, धावसंख्या आपण पाहतोय सध्याच्या घडीला 10 धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते. जिथे आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही या षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. सागरच्या बॅटमध्ये षटकार पाहायला मिळतो. हो हो, अप्रतिम पकडला झेल. संपलाय बॅटर सागरचा खेळ. धक्का क्रमांक 2 डीजे. तसेच या स्पर्धेसाठी आपण पाहतोय तर शिवसेनेतर्फे भगवा चषक आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्यासाठी भेट देण्यासाठी आलेले अर्थातच या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आलेले आपण मराठी उद्योजक अर्थातच संजयजी जाधव साहेब यांचा सत्कार मी भाऊ खांडेकरांना विनंती करतो की आपण करायचा आहे. संजय जाधव यांचं मराठी उद्योजक आहेत आणि त्यांचा सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तसेच या स्पर्धेसाठी आपण पाहतोय तर शिवसेना शाखा प्रमुख आंबडोशी यांचे आपण पाहतोय रोशन जांभेकर साहेब इथे आलेले आहेत. मी संतोष जाधव साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. या स्पर्धेची गोल्ड ऑर्डर आपण मायेची पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. अर्थातच शिवसेनातर्फे एक ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे, जिथे भगवा चषक या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत अर्थातच विशाल गोर्धने यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर टू भाई. धन्यवाद सर. महत्वाचं पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. बंटी पाटील हाताळलं होतं. फक्त 12 धावा खर्च केल्या. 2 महत्वाचे गडी त्याने बाद केले. उमेश आणि सागर याला जो सलामीला आलेले होते त्यांच्याकडे खूप अपेक्षा फ्लिपकार्ट रोहा संघाला होत्या, परंतु आज इथे अपेक्षेची निराशा पाहायला मिळते आणि त्याच्याच कारणाने नक्कीच पहिला षटक चांगला हाताळलं गेलं बंटी पाटीलच्या माध्यमातून. 12 धावा धावफलकावरती 2 गडी बाद. सध्याच्या घडीला 87 धावांचा पाठलाग करत असताना एक जबरदस्त सुरुवात बंटी पाटीलने दिली आपल्या संघासाठी, कारण जिथे असं वाटलं होतं की उमेश पाटीलचं वादल मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आग बरसेल आपल्या बॅटमधून, पण तिथे त्याची बॅट शांत राहिली आहे, कारण जबरदस्त गोलंदाजी बंटी पाटीलने केली आणि याच्याच कारणाने सध्याच्या घडीला आपण पाहतोय थोडा अंशिका होईना फ्लिपकार्ट रोहा संघ बॅकफुटवर पाहायला मिळतोय. संघाकडून दुसरं वैयक्तिक पहिल्या षटकासाठी इथे सौजन्य हा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतो. 87 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 12 धावा धावफलकावरती. ऑन द स्ट्राईक आहे बॅटर राजेंद्र ऑन द स्ट्राईक आणि किशोर ऑन द स्ट्राईक असणार आहे. राजेंद्र नॉन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हा ट्रॅकर चेंडू हल्ला चढवलाय. चेंडू जातोय सीमा रेषे पार. व्यासपीठाला मानवंदना देणारा बिग गेट षटकार.
नक्कीच टेनिस बॉल क्रिकेटचे दिग्गज या मैदानावरती आपल्याला खेळ करताना पाहायला मिळत आहेत. हा जो ओपनचा फॉर्मॅट आहे आणि त्याच्याच कारणाने आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेटचे मोठमोठे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू हो यावेळेस मात्र यू मिस आय डेफिनेटली फलंदाज क्रमांक 3 किशोर बॅक टू द डगआउट. 3रा धक्का. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येण्यात 4थ्या क्रमांकावर हरेश हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय सध्याच्या घडीला इथे 18 वरती आपल्याला पाहायला मिळते. या षटकातील 2 चेंडू इथे फेक झालेत म्हणजे जवळजवळ आपण पाहतो 8 चेंडूंचा खेळ झाला. 8 चेंडूमध्ये इथे 18 धावा धावफलकावरती ज्याच्यामध्ये महत्वाचे 3 गडी मैदानाच्या बाहेर परतताना पाहायला मिळतील. पुढचा चेंडू इथे हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिली आहे. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे ना जोपर्यंत फील्ड करतोय तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल धावफलकावरती नोंदवली गेली आहे. एक धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या आतापर्यंत 19 आकड्यावरती पाहायला मिळते आहे. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या जिथे आपण पाहतो 87 धावांचं मोठं टार्गेट सेट केलं आहे शेलर फायटर्सच्या संघानं. नेक्स्ट चेंडू राईट आर्म ओर द विकेट ना आणि आपण पाहतो जोरदार करण्याचा प्रयत्न बॅट बॉलचा तितका संपर्क अपेक्षित होता तितका झाला नाहीये. जोपर्यंत अजिंक्य सुटे चेंडूला फील्ड करेल फेकी करेल तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल. इथे एक धावेने काम चालणार नाहीये तर षटकार चौकारांचं नक्कीच आत्ताशिबाजी करावी लागेल कारण एक धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 20 आकड्यावरती. पुढचा चेंडू ज्यावेळेस मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू होता पंचांचा इशारा येतोय डॉट चेंडूचा. धावसंख्या स्थिर थांबलेली आपल्याला पाहायला मिळते 20 आकड्यावरती. 87 धावांचा पाठलाग करतोय फ्लिपकार्ट रोहा संघ. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा एक चेंडू येणं बाकी. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी सध्याच्या घडीला गोलंदाज सौजन्याच्या माध्यमातून केली जाते कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो 12 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर केलेलं एक कमबॅक खऱ्या अर्थाने 8 धावा इथे खर्च करतं गोलंदाज सौजन्य. ऑफिशियल पंचांचा इशारा येतो. षटक क्रमांक 2 संपला अर्थातच 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. या 12 चेंडूमध्ये आपण पाहतोय सध्याच्या घडीला 3 गडी बाद 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतायत म्हणजेच येणारे चेंडू असतील 12 आणि तब्बल 67 धावेंची इथे गरज असणार आहे. जवळजवळ आपण पाहतो हा सामना नक्कीच इथे शेलर फायटर्सच्या संघाच्या बाजूने जाताना दिसतोय परंतु इथे या मैदानावरती नक्कीच खेळपट्टी वारंवार रंग बदलताना सुद्धा पाहायला मिळते आहे कारण जिथे आपण वाटलं होतं की संघ पराभूत होतोय की काय त्यावेळेस वाचर एखादा बॅट्समन येतोय षटकार चौकारांची आतषबाजी करतो आणि आपला सामना जिंकून सुद्धा देताना आपल्याला पाहायला मिळतं. न्यू गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येण्या 3ऱ्या क्रमांकावर विनीत पहिला चेंडू खोदून काढलेला हा फटका पाहतोय आपण. एक्स्ट्रा कव्हर रिसन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट चेंडू आलाय. विनीतचा हा पहिला चेंडू डॉट आलाय. पुढचा चेंडू राईटर मध्ये विकेटला आपल्या चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता फसला. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव प्राप्त होते. आता घोषित परिसरात चेंडू निघून गेलाय. एक धावेच्या मदतीने एक धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला पोहोचते ते 21. लॉस ऑफ 3 विकेट. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 चेंडूंचा खेळ झाला या षटकामध्ये. अजूनही 4 चेंडूंचा खेळ म्हणजे 10 चेंडूंचा खेळ येणं एकंदरीत बाकी असेल जिथे 66 धावा अजून बनवायच्या आहेत. बॅटिंग करत असताना फ्लिपकार्ट रोहा या संघाला आड्या बॅटने केल्याचा प्रयत्न आला होता. कार्पेट चेंडू मिड विकेटला थांबेस अजिंक्य सुटे चेंडूवरती आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट होतीये. एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावताना पाहायला मिळतीये ती 22 आकड्यावरती. आणखीन एक डॉट चेंडू आलाय. सध्याच्या घडीला संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 22 आकड्यावरती. 22 लॉस ऑफ 3 विकेट.
इथे हा सामना नक्कीच आपण या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवतोय सध्याच्या घडीला शेलार फायटर संघ, कारण चांगली बॅटिंग राहिली होती परंतु तितकीच दिमागदार एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते आहे. ही संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज आपण पाहतो GT स्पोर्ट रोहा यांच्या माध्यमातून नक्कीच इथे प्रेक्षण केलं जात आहे. खऱ्या अर्थाने आपली हक्काची वाहिनी आणि हक्काच्या वाहिनीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चेंडूला सध्याच्या घडीला 22 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा एक चेंडू येणं बाकी, जिथे तिसरं षटक मार्गस्थ असताना मोठा फटका पाहायला मिळतोय. कॅमेरामॅनच्या अगदी नजीक येऊन चेंडू पडला, षटकार. सहा चेंडू 59 धावा म्हणजे हा सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी असेल या शंका नाही आहे. कारण न्यू गोलंदाज जो चौथ्या क्रमांकावर आपण पाहतोय संघाकडून चौथा आणि वैयक्तिक पहिलं षटक प्रियेश पवार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 6 चेंडू मध्ये 59 धावा तर बनल्या जाणार नाही आहेत, म्हणजे या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी असेल या असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. प्रियेश पवार पहिला चेंडू लेफ्ट आर्मवर विकेटने जोरदार पार करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ रेसन मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरून सरळ चेंडू ट्रॅव्हल होतोय. 6 धावांसाठीचा षटकार. तीस आपल्याला पाहायला मिळते. लोअर फुलटरचा चेंडू होता, जोरदार पार करण्याचा प्रयत्न होता. लॉंग मिडवनला क्षेत्ररक्षक अजिंक्य आहे, धाव घेण्याचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न केला नाहीये बॅटर्सने. निर्धाव चेंडूची सांगता सध्याच्या घडीला 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लिगली 4 चेंडू येणं बाकी असतील. हा सामना नक्कीच झुकतोय. अर्थातच आपण पाहतोय चांगली बॅटिंग केली होती शेलर फायटर्सच्या संघाने आणि त्याच्याच कारणाने आपण पाहतोय मोठं टार्गेट सेट केलं. याच दरम्यान मोठा फटका, षटकार. षटकार आलाय. या षटकाच्या सहाय्याने तब्बल 40 धावा धावफलकावरती लागल्यात, म्हणजे 47 धाव्यांची गरज. येणारे 3 चेंडू शेष असतील या इनिंग्स मधील. 3 चेंडू आणि 47 धावा तर बनल्या जाणार नाही आहेत, परंतु इथे मात्र आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी इथे नक्कीच बॅटिंग करतोय राजेंद्र. ओहो, आणखीन एक चांगला फटका, आणखीन एक षटकार, लगातारचा हा दुसरा षटकार. 46 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रियेश पवार गोलंदाजी करतोय. 2 चेंडू येणं बाकी असतील या षटकातील. शेवटचे 2 चेंडू आणि इथे हा सामना संपुष्टात येईल. नक्कीच आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याचा नाणेफेकी झाली आहे. ICC वरवटणे संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने घेतलाय. तर समोरचा संघ शिवकार्तिकी 11 सुतारवाडी संघ असणार आहे. याच दरम्यान मोठी विकेट, फलंदाज बाद. शेवटचा एक चेंडू असेल या इनिंग्स मधील. सामना संपलाय आणि इथे विजय होतोय शेलार फायटर्स हा संघ.
मॅच ज्याने 5 चेंडूमध्ये 19 धावा बनवल्या, परंतु एक महत्वाचं षटक हातलं ज्याच्यामध्ये 12 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाचे गडी बाहेर काढले. त्याच्याच कारणाने तर बंटी पाटील जातोय सामनावीराचा मानकरी. मी विनंती करतो आयोजकांना त्याला त्यांचा पुरस्कार या ठिकाणी पुरस्कृत करायचा आहे. धन्यवाद.